नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे गणित। आणि आपलं जे 8वं प्रकरण आहे मुलांनो ते आहे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार। हे जे प्रकरण आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत। तर पहा मुलांनो, आपले जे 8वं प्रकरण आहे चौकोनाची रचना व चौकोनाचे प्रकार हे जे आपलं प्रकरण आहे 8वं ते आज आपण अभ्यासणार आहोत। आणि या पाठामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर कोणतेही 5 घटक जे आहेत चौकोनाचे ते आपण अभ्यासणार आहोत। तसेच त्याची रचना कशी करायची ते देखील आज आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत व चौकोनाचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म हे देखील आज आपण या पाठामध्ये आपल्या 8व्या पाठामध्ये चौकोनाची रचना आणि चौकोनाचे प्रकार या पाठामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत। तर पहा मुलांनो, स्पष्टीकरणामध्ये आपला जो पहिला पॉइंट आहे तो बघा काय आहे की तर पहा मुलांनो, इथे आपण पाहू शकतो की दिलेल्या मापानुसार त्रिकोणाची रचना करण्यास आपण शिकलेलो आहोत। बघा, आपण मागील इयत्तेमध्ये आपण शिकलो होतो की आपल्याला काही माप दिले गेले होते चौकोनाचे आणि त्यानुसार त्या मापानुसार आपण काय केलं होतं तर चौकोन जो आहे तो काढलेला होता। आपल्याला जी काही लांबी आहे, जसे ABCD हे जर आपल्याला चौकोन काढायला सांगितलं तर AB ची लांबी 5 सेंटीमीटर हवी, मग BC चे 6 सेंटीमीटर आणि जो AC आहे त्याची जी लांबी आहे ती देखील आपल्याला 7 सेंटीमीटर असं आपल्याला जी मापे आहे ती दिली होती। आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं होतं तर चौकोन काढायचं होतं आणि करण्याचं सुद्धा आपल्याला काय दिलं होतं की माप दिलेलं होतं आणि त्या दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय करायचं होतं की चौकोन जो आहे तो काढायचा होता। तर त्यानुसारच या इयत्तेमध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत तर इथे सुद्धा आपल्याला काही माहिती दिली जाईल आणि त्यानुसार आपल्याला जो चौकोन आहे तो काढायचा आहे। बघा, इथे ABCD जो चौकोन आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। जसं की आपण इथे तो काढून घेतलेला आहे की दिलेल्या मापानुसार आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही काय करायचं आहे, चौकोन जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। म्हणून बघा, चौकोन PQRS हा आपण इथे काढून घेतलेला आहे। कुठला चौकोन तर चौकोन PQRS हा जो चौकोन आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे। बघा तो कसा काढलेला आहे की कोणत्याही चौकोनाचे किती कोण असतात, आपल्याला माहिती आहे की कोणत्याही चौकोनाचे 4 हे काय असतात तर कोण असतात आणि 4च त्या चौकोनाच्या काय असतात तर बाजू असतात। आणि बघा, 2 कर्ण एकूण 10 घटक असतात। 2 कर्ण त्या चौकोनामध्ये असतात। आपण इथे पाहू शकतो हे काय आहेत तर 2 कर्ण आहेत। आणि ह्या काय आहेत तर हे आपल्याला इथे दिसत आहे कोन P, कोन S, कोन R आणि कोन Q। हे काय आहेत तर चौकोनाचे 4 कोन आणि चौकोनाच्या 4 बाजू। आता बाजू कुठल्या हे देखील आपल्याला माहिती आहे की लांबी PQ हे काय आहे चौकोनाची बाजू आहे। लांबी PS ही देखील चौकोनाची बाजू आहे। SR लांबी SR चौकोनाची बाजू आणि लांबी QR ही देखील चौकोनाची बाजू आहे। तर अशा प्रकारे 4 कोन चौकोनाचे आणि चौकोनाच्या ज्या बाजू आहेत त्या देखील किती आहेत तर 4 ह्या बाजू आहेत। आणि कर्ण किती असतात तर कर्ण 2 असतात। बघा, हा जो इथे लंब रूपामध्ये काढलेला आहे जो कर्णाचं नाव काय आहे QS, हा जो कर्ण आहे तो झाला पहिला आणि कर्ण PR हा झाला दुसरा। म्हणजे चौकोनाचे एकूण घटक किती आहेत तर चौकोनाचे एकूण घटक 10 आहेत। जसे की आपण इथे बघितल्याप्रमाणे चौकोनाचे 4 काय आहेत कोन आहेत आणि चौकोनाच्या 4 बाजू आहेत। आणि चौकोनाला किती कर्ण असतात तर चौकोनाला 2 कर्ण असतात। टोटल घटक जे आहेत चौकोनाचे ते किती आहेत तर 10 आहेत। बघा, आपल्याला दिलेल्या माहितीनुसारच आपण काय करणार आहोत तर पुढील चौकोन जे आहे त्याची माहिती देखील आपण इथे मिळवणार आहोत। तर पहा मुलांनो, इथे सांगितल्याप्रमाणे आपण पाहू शकतो चौकोनाच्या 10 घटकापैकी विशिष्ट 5 जे घटक आहेत त्याची माहिती आपण चौकोनाची रचना करता येते। काही घटकांची जर आपल्याला माहिती असेल तरच आपल्याला काय होतं तर पुढील चौकोनांची जी काही रचना आहे ते आपल्याला करता येते। जसे की या रचनांचा आधार त्रिकोण रचना हाच असतो। हे महत्त्वाचं काय आहे, हे विधान आहे की या रचनांचा आधार त्रिकोण रचना असं आपल्याला करता येतं। बघा, आपल्याला इथे विचारलं जाऊ शकतं की हा जो चौकोन आहे चौकोनांच्या 10 घटकांचा जो अभ्यास आहे त्या रचनांचा आधार डॅश हा रचना असतो। तर कुठला असतो तर त्रिकोण हाच काय असतो तर याच्या रचना असतो। म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं
आहे. आता पुढील प्रमाणे देखील आपण अभ्यासू शकतो. काही जे चौकोन आहेत ते आपल्याला माहितीनुसार काय करायचे आहेत तर समजून घ्यायचे आहेत. बघा, पहिला जो दिलेला आहे आपल्याला चौकोन, तो देखील आपण इथे समजून घेणार आहोत. तर बघा, सर्वात प्रथम आपण इथे काय केलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण इथे कच्ची आकृती काढून घेतलेली आहे दिलेल्या माहितीनुसार. आता आपल्याला कुठली माहिती दिलेली आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. बघा, चौकोनाच्या 4 बाजू आणि एक कर्ण दिला असता. बघा, चौकोनाचे किती बाजू आहेत इथे तर 4 बाजू आहेत. आपल्याला माहिती आहे की चौकोनाला 4 बाजू असतात, 4 कोन असतात आणि 2 कर्ण असतात. पण आपल्याला दिलेल्या माहितीनुसार इथे काय आहेत तर चौकोनाच्या 4 बाजू आहेत आणि एक कर्ण आपल्याला दिलेला आहे. मग चौकोनाची रचना आपल्याला करायची आहे. ते आपण रचना कशी करणार आहोत बघा. चौकोन PQRS, चौकोन जो आहे PQRS असा काढायचा आहे की लांबी PQ ही किती पाहिजे तर ती 5.6 सेंटीमीटर एवढी आली पाहिजे. त्यानंतर बघा, लांबी QR ही 5 सेंटीमीटर, त्याची लांबी 5 सेंटीमीटर QRची असायला पाहिजे. त्यानंतर PSची जी लांबी आहे ती 4.3 म्हणजे 4.3 सेंटीमीटर असायला पाहिजे. मग लांबी RS जी आहे तिची आपल्याला लांबी जी सांगितलेली आहे ती आहे 7 सेंटीमीटर आणि लांबी QS जी आहे ती आपल्याला काढायची आहे 6.2 सेंटीमीटर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला दिलेल्या माहितीनुसार चौकोन काढायचा तर आहेच, पण त्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागणार आहे तर कच्ची आकृती काढावी लागणार आहे, जे आपण इथे काढून घेतलेली आहे. सर्वात प्रथम आपण काय केलेलं आहे, इथे कच्ची आकृती जी आहे ते आपण काढून घेतलेली आहे. बघा, या आकृतीमध्ये आपण बघू शकतो आपल्याला चौकोन कुठला काढायला सांगितलेला आहे, PQRS हा जो चौकोन आहे तो आपल्याला काढायला सांगितलेला आहे. म्हणून आपण बघा PQRS हा जो चौकोन आहे तो आपण काढून घेतलेला आहे. आणि आता जी दुसरी स्टेप आहे ती झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, आकृती चौकोनाच्या दिलेल्या घटकांची माहिती जी आहे ती भरायची आहे. कुठल्या आकृतीत भरायची आहे तर कच्ची जी आकृती आपण काढलेली आहे त्यामध्ये दिलेली माहिती जी आहे ते आपल्याला काय करायची आहे तर कच्च्या आकृतीमध्ये भरायची आहे. मग जर ते आपण माहिती भरली तर काय होणार आहे तर त्यानुसार आपल्याला जी फेर आकृती आहे, चौकोन आहे, जी आपल्याला पक्की आकृती काढायची आहे ती काढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. म्हणून आपण जी आकृती कच्ची आकृती काढून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण माहिती भरून घेतलेली आहे. बघा, दिलेले जे घटक आहे त्या घटकांची माहिती आपण या आकृतीमध्ये भरलेली आहे. जसं आपल्याला माहिती आहे की लांबी SP ही किती असायला पाहिजे तर 4.3 सेंटीमीटर आपल्याला काढायचे आहे. म्हणून आपण त्या कच्च्या आकृतीमध्ये ते अंक भरलेले आहेत. आणि जो कर्ण आहे SQ हा जो कर्ण आहे हा कितीचा असायला पाहिजे तर तो 6.2 सेंटीमीटरचा असायला पाहिजे. दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय करायचं आहे तर कच्च्या आकृतीमध्ये ही माहिती आपण भरून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला आता काय होणार आहे की जी फेर आकृती आहे, पक्की आकृती आहे ती काढण्यास आपल्याला काय होणार आहे इथे मदत होणार आहे. तर पहा मुलांनो, इथे आपण पाहू शकतो आकृतीवरून आपल्याला इथे सहज दिसते की त्रिकोण SPQ चा त्रिकोण SRQ. आता बघा, इथे SPQ त्रिकोण SPQ चा त्रिकोण SRQ सर्व बाजूंची लांबी कशी आहे तर आपल्याला माहीत आहे. कुठला बघा, त्रिकोण SPQ याची लांबी आपल्याला माहीत आहे आणि त्रिकोण SRQ याची देखील काय माहिती आहे आपल्याला की लांबी माहिती आहे. आणि त्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे तर जी आकृती आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे. तर इथे आपण पाहू शकतो SPQ ही जी आकृती आहे याची लांबीनुसार आपण इथे काय केलेलं आहे तर हा जो घटक आहे तो आपण इथे भरलेला आहे. मग इथे आपण पाहू शकतो की त्रिकोण SPQ आणि SRQ जे त्रिकोण आहेत ते दिलेल्या मापावरून आपण इथे काढून घेतलेले आहेत. बघा, हे जे 2 त्रिकोण आपल्याला दिसत आहेत ते दोन्ही त्रिकोण आपण इथे काढून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला असं देखील सांगता येईल की तर पहा मुलांनो, इथे आपण जे 2 त्रिकोण आहेत ते दिलेल्या माहितीनुसार काढून घेतलेले आहेत. तर यानुसारच काही पुढील माहिती जी आहे त्यानुसार देखील आपण काय करणार आहोत तर आपण आकृती जी आहे, जे चौकोन आहे ते आपण इथे काढून घेणार आहोत.
तर पहा मुलांनो, आपलं जे दुसरं एक्झाम्पल आहे ते आहे चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असतात चौकोन रचना आपल्याला करायची आहे. आता इथे फक्त चौकोनाचे किती दिलेले आहे तर 3 बाजू आपल्याला दिलेला आहे आणि कर्ण जो आहे तो 1 दिलेला आहे आणि या माहितीवरून आपल्याला काय करायचं आहे तर चौकोनाचे संपूर्ण घटकांचा जो अभ्यास आहे तो आपल्याला इथे करायचा आहे. म्हणजे चौकोनाचे काही भागांची आपल्याला माहिती आहे पण त्यावरूनच आपल्याला पूर्ण चौकोन आणि कर्ण जे आहे त्यावरूनच आपल्याला पूर्ण चौकोनाची जी रचना आहे ती करायची आहे. म्हणून बघा इथे चौकोन WXYZ, चौकोन WXYZ याची काही माहिती जी आहे ते आपल्याला माहीत आहे. जसे की लांबी YZ किती आहे तर YZ 4 सेंटीमीटर दिलेले आहे जे आपण कच्च्या आकृतीमध्ये भरून घेतलेले आहे. त्यानंतर लांबी ZX किती आहे 6 सेंटीमीटर आहे. बघा जी ZX लांबी आहे ती किती आहे 6 सेंटीमीटर आहे जे आपण इथे माहिती भरून घेतलेली आहे. मग लांबी WX ही आहे 4.5 सेंटीमीटर जे आपण इथे लिहून घेतलेली आहे. त्यानुसार ZW हे किती आहे तर ZW 5 सेंटीमीटर आहे. बघा ZW हे किती आहे तर 5 सेंटीमीटर आहे. आणि लांबी YW बघा इथे आपण बघू शकतो की YW जे आहे ते तो जो कर्ण आहे तो कितीचा आहे तर 6.5 सेंटीमीटरचा आहे. दिलेल्या माहितीवरून आपण कच्ची आकृती जी आहे ही आपण काढून घेतलेली आहे. आता त्यानुसारच आपण काय करणार आहोत तर आपली आकृती जी आहे ते आपण इथे फेर करायला सुरुवात करणार आहोत. तर इथे आपण पाहू शकतो की आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे की त्रिकोण WXZ कुठे आहे बघा WX आणि Z हा काय झाला एक त्रिकोण झालेला आहे. आणि त्रिकोण WZY, त्रिकोण WZ आणि Y हा देखील काय आहे तर हा देखील एक त्रिकोण आहे. यांच्या सर्व बाजूंची जी लांबी आहे ती आपल्याला माहीत आहे. ती आपण काढलेली जी माहितीवरून आपण काय केलेलं आहे ती जी लांबी आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे. त्यानुसारच बघा आता हे जे आपल्याला इथे चौकोन दिलेला आहे दिलेल्या माहितीवरून तो आपण इथे काढून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे सांगितलेलं आहे की त्यानुसार आपल्याला WXZ त्रिकोण WX आणि Z आणि आपल्याला त्रिकोण WZY बघा WZY हे देखील आपल्याला काय करायचे आहे तर दिलेल्या माहितीवरून आपल्याला ते पूर्ण काढून घ्यायचे आहेत. म्हणून इथे आपण काय केलेलं आहे पाहूया. बघा इथे आपण बघू शकतो की YX हे काय आहे की आपल्याला इथे नंतर रेख जे आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे. कुठली तर YX आणि आपल्याला दिलेल्या मापानुसार आपण इथे काय केलेलं आहे चौकोन WXYZ आणि त्यानुसार आपण काय केलेलं आहे तो जो चौकोन आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. आणि तिथे आपण चौकोन आहे कुठला आहे बघा WXYZ ह्याच हा जो चौकोन आहे तो आपण दिलेल्या माहितीनुसार काढून घेतलेला आहे. आणि जे काही आपल्याला ज्यांचे मापे दिलेले आहे त्यानुसार आपण हा चौकोन जो आहे तो पूर्ण करून घेतलेला आहे. पुढचे देखील काही एक्झाम्पल आहे त्यानुसार देखील आपण काय करणार आहोत तर पुढील गणित जे आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो इथे चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असतात चौकोन रचना आपल्याला इथे करून घ्यायची आहे. मग बघा इथे WXY WXY आणि Z असे काढायचे आहे की लांबी जी आहे ती किती पाहिजे तर ती लांबी जी आहे ती पाहिजे 4 सेंटीमीटर. आणि इथे ZW ची लांबी आहे 5 सेंटीमीटर आणि XW ची आहे 4.5 सेंटीमीटर. इथे आपण जे कर्ण आहे कर्ण YW त्याचे 6.5 सेंटीमीटर आणि XZ याची 6 सेंटीमीटर असे कर्णाची जी लांबी आहे ती आपल्याला इथे दिलेली होती आणि ते आपण काढलेले आहे. आता बघा चौकोनाच्या लगतच्या 2 बाजूवर कोणतेही 3 कोन दिले असता चौकोन रचना आपल्याला इथे करून घ्यायची आहे. तर तिथे आपण पाहू शकतो की चौकोन आपल्याला कुठला काढायला सांगितलेला आहे तर आपल्याला चौकोन काढायला सांगितलेला आहे LEFT हा जो चौकोन आहे तो आपल्याला असा काढायचा आहे की त्याची लांबी EL ही किती पाहिजे तर 4.5 सेंटीमीटर एवढी पाहिजे. आणि लांबी EF जी आहे ती किती पाहिजे की 5.5 सेंटीमीटर एवढी आपल्याला पाहिजे आहे. आणि लांबी किती जो
कोन आहे कुठला, तर एल हा जो कोन आहे तो 60 अंशाचा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. आणि मापकोन जो ई आहे तो 100 अंशाचा आणि मापकोन जो एफ आहे तो 120 अंशाचा जो आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. बघा, दिलेल्या माहितीनुसारच हे जे आकृती आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे. तर बघा, आकृतीत आपल्याला असं लक्षात येतं की 4.5 सेंटीमीटरची जी लांबी आहे ती एल ई ही जी रेखा आहे आपण ती काढून घेतलेली आहे. कुठली आहे? एल ई ही रेखा 4.5 सेंटीमीटर आहे जे आपण इथे काढून घेतलेले आहे. आणि बिंदू ई पाशी, आता इथे बिंदू ई आहे आणि बिंदू ई हा किती कोणाचा आहे, तर 100 अंश हा कोन तो आहे. मग रेखा ई एफ आपण बघू शकतो. रेखा ई एफ इथे किती आहे, तर 5.5 सेंटीमीटर आहे. मग चौकोनाचे एल ई व एफ हे 3 बिंदू आपल्याला इथे मिळतील. म्हणून हे जे 3 बिंदू आहे आपल्याला इथे एल ई आणि एफ जे बिंदू आहेत ते आपल्याला इथे मिळालेले आहेत. आपल्याला कोन एल जो आहे तो 60 अंशाचा आपण काढून घेतलेला आहे, कोन ई 100 अंशाचा काढून घेतलेला आहे आणि मग आपल्याला कोन एफ 120 अंशाचा मिळालेला आहे. इथे लांबी एल ईची जे आहे ते 4.5 सेंटीमीटर आहे आणि लांबी ई एफ जी आहे ती 5.5 सेंटीमीटर आहे. म्हणजेच आपण इथे पाहू शकतो दिलेल्या माहितीनुसार आपण काय केलेलं आहे, जो चौकोन आहे तो काढून घेतलेला आहे. आता पुढचं देखील आपण एक्झाम्पल पाहू शकतो. तर पहा मुलांना, आपल्याला पुढील जे काही एक्झाम्पल दिलेलं आहे त्यावरून देखील आपल्याला काय करायचं आहे, चौकोनाची रचना करून घ्यायची आहे. आपण इथे पाहू शकतो आपल्याला कुठलं जे एक्झाम्पल आहे ते दिलेलं आहे. बघा, चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन दिले असता चौकोनाची जी रचना आहे ते आपल्याला इथे करून घ्यायची आहे. म्हणून बघा, चौकोन पी क्यू आर एस आपण असा काढलेला आहे की लांबी क्यू आर ही किती पाहिजे, तर लांबी क्यू आर जी आहे ती 5 सेंटीमीटर जी आपण इथे घेतलेली आहे. त्यानुसार बघा, लांबी आर एस ही 6.2 सेंटीमीटर पाहिजे. बघा, लांबी आर एस जी आहे ती किती आहे, तर 6.2 सेंटीमीटर आहे. आणि लांबी एस पी ही 4 सेंटीमीटरची आपण इथे काढून घेतलेली आहे. एस पी जी लांबी आहे ती आपण 4 सेंटीमीटर काढून घेतलेली आहे. आणि मापकोन आर जो आहे तो 62 अंशाचा आपण इथे काढून घेतलेला आहे. तसेच मापकोन एस जो आहे तो किती अंशाचा आहे, तर 75 अंशाचा इथे आपल्याला काढायचा आहे. मग रेख पी क्यू काढला की दिलेली मापे जी आहे ती आपल्याला काय मिळणार आहे, तर चौकोन पी क्यू आर एस हा मिळणार आहे. म्हणून दिलेल्या माहितीवरून आपण काय केलेलं आहे, तर हा जो चौकोन आहे तो काढून घेतलेला आहे. त्याची लांबी बघा, इथे आपण लांबीनुसार काय केलेलं आहे, हा चौकोन आपण काढून घेतलेला आहे. आणि आपल्याला चौकोन एस जो कोन आहे तो कोन एस, कोन आर आणि कोन क्यू, कोन पी हे देखील आपल्याला मिळालेले आहे. त्यांची जी लांबी आहे दिलेल्या मापानुसार आपण इथे काढून घेतलेली आहे. आता जे काही पुढचं एक्झाम्पल आहे किंवा माहिती आहे त्यानुसार आपण काय करणार आहोत, तर चौकोनांची जी रचना आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पहा, चौकोनी आकृतीच्या बाजू व कोनावर वेगवेगळ्या अटी घातल्या की चौकोनाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आपल्याला मिळतात. इथे आपण पाहू शकतो की काटकोन चौकोन किंवा आयत आणि चौरस या चौकोनाच्या प्रकारांचा परिचय आपल्याला माहिती आहे. तर पहा मुलांना, आपल्याला माहित आहे की चौकोन काय आहे, आयत काय आहे आणि चौरस काय आहे. हे जे प्रकार आहे ते आपण अभ्यासलेले आहे. पुन्हा आपण या इयत्तेमध्ये देखील आपण आयत, चौकोन, चौरस हे जे घटक आहेत ते आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांना, आपण इथे चौकोनाच्या या आणि आणखी काही प्रकारांचा जो कृती आहे त्या कृतींचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर इथे आपल्याला काटकोन चौकोन किंवा आयत म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर पहा मुलांना, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या चौकोनाचे 4ही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काटकोन चौकोन किंवा आयत असे म्हणतात. पहा, हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आयत किंवा चौकोन म्हणजे काय हे जर तुम्हाला विचारलं गेलं की आयत किंवा चौकोन म्हणजे काय, तर चौकोनाचे 4ही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काय म्हटलं जातं, तर त्या चौकोनाला आयत किंवा
काटकोन चौकोन असे म्हटले जाते. हा जो मुद्दा आहे, पॉईंट आहे, आपल्याला तो लक्षात ठेवायचा आहे. जसे इथे आपण पाहू शकतो की इथे जो आहे तो आपण चौकोन काढलेला आहे. बघा ABCD हा जो आयत आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. आणि आपण इथे बघू शकतो की कोन A, कोन B, कोन C आणि कोन D हे काय आहेत, तर काटकोन आहेत, जे आपल्याला इथे दिसून येत आहे. ह्या प्रत्येकांची लांबी जर आपण मोजली तर किती असणार आहे, तर हे 90 अंशामध्ये काटकोन करणारा काय आहे, तर आयत आहे, जो आपण इथे बघू शकतो. आता जो पुढचा पॉईंट आहे तो देखील इथे आपण अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो, व्याख्यानुसार आयताचे सर्व कोन कसे असतात, तर काटकोन असतात. म्हणून आयताच्या लगतच्या ज्या दोन बाजू आहेत माहीत झाला तर आपण आयताची काय करू शकतो, तर रचना करू शकतो. कुठल्या, तर आयताच्या लगतच्या दोन बाजू जर आपल्याला माहिती झाल्या तरच आपण काय करू शकतो, तर जो आयताची जी रचना आहे त्या आयताची रचना आपण इथे मांडू शकतो. म्हणून बघा, आपल्याला इथे सांगितलेलं आहे की सोयीच्या वाटतील अशा लगतच्या बाजू असणारा एक आयत जो आहे तो आहे PQRS आपण इथे काढलेला आहे. हा काय आहे, चौकोन PQRS हा आपण इथे काढून घेतलेला आहे. त्याच्या कर्णाच्या छेदनबिंदूला आपल्याला T हे नाव द्यायचं आहे. आता हे जे कर्ण आहे ते आपल्याला काय करायचे आहे, तर जोडायचे आहेत. आणि त्या बिंदूला काय नाव द्यायचं आहे, तर T हे जे नाव आहे आपण इथे दिलेलं आहे. बघा, हे काय आहेत, तर आयताचे कर्ण आहेत आणि त्याच्या छेदनबिंदूला आपण T असे नाव दिलेलं आहे. इथे आपण पाहू शकतो की बाजू QR आणि बाजू PS हे, तसेच बाजू PQ आणि SR किंवा RS हे काय आहेत, तर आयताच्या ज्या बाजू आहेत त्या आहेत. मग बाजू PQ आणि बाजू SR ह्या काय आहेत, तर सम्मुख कोन आहेत. मग आपल्याला यावरून काय करता येईल, तर ह्या आयताची रचना मांडता येणार आहे. म्हणून बघा, आयताच्या सम्मुख भुजा एकमेकांशी कशा असतात, एकरूप असतात. आणि आयताचे जे कर्ण आहे, हे जे कर्ण आहेत त्या देखील कशा असतात, तर ते कर्ण जे आहेत ते एकरूप असतात. आणि मग आपल्याला सांगितलेलं आहे आयताचे कर्ण जे आहेत ते परस्परांना दुभागतात. इथे आपण पाहू शकतो की आयताचे जे कर्ण आहेत ते एकमेकांना दुभागताना आपल्याला इथे दिसून येत आहे, जो ह्या 3 पॉईंटवरून आपल्याला इथे स्पष्ट करता येते. तर पहा मुलांनो, इथे आपण जो आणखी दुसरी कृती आहे ते देखील इथे आपण करून घेतलेले आहे. जसे की आपण पाहू शकतो 4 सेंटीमीटर बाजूची लांबी असणारा चौरस जो आहे ABCD, जो आपण मोजपट्टीच्या सहाय्याने इथे काढून घेतलेला आहे. बघा, ही मोजपट्टी आहे आणि तिच्या सहाय्याने आपण इथे काय केलेलं आहे, चौरस ABCD जो आहे तो काढून घेतलेला आहे. आता त्याच्या कर्णाच्या छेदनबिंदूला आपल्याला A नाव द्यायचं आहे, जे आपण इथे दिलेलं आहे. मग कर्ण AC आणि कर्ण BD यांची जी लांबी आहे ती आपल्याला मोजायची आहे, जी मोजपट्टीच्या सहाय्याने आपण इथे काय करू शकतो, मोजू शकतो. त्यासाठी मोजपट्टीचा वापर करणं देखील आपल्याला गरजेचं आहे. बघा, इथे हा जो कर्ण आहे तो देखील आपल्याला इथे मिळालेला आहे आणि त्याच्या छेदनबिंदूला आपण E हे जे नाव आहे ते दिलेलं आहे. आणि इथे आपण पाहू शकतो की कर्ण AC आणि कर्ण BD यांची जी लांबी आहे, इथे कर्ण कुठले आहे, AC आहे आणि कर्ण BD आहे. यांच्या छेदनबिंदूला आपण काय नाव दिलेलं आहे, तर E हे नाव दिलेलं आहे. बिंदू E पाशी झालेल्या सर्व कोणांची आता जी मापे आहे, आता इथे बघा 1 2 3 4 एवढे कोण तयार झालेले आहेत. आणि यांना आपल्याला काय करायचं आहे, तर चौरसाच्या कर्णामुळे प्रत्येक कोणांच्या झालेल्या भागांची जी मापे आहे ते आपण इथे मोजू शकतो. जे काटकोन आहे त्याच्या सहाय्याने आपण प्रत्येक कोणाचे जे माप आहे ते आपण इथे घेऊ शकतो, मोजू शकतो. पहा मुलांना, जी पुढची कृती आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर चौरसाच्या कर्णामुळे प्रत्येक कोणाच्या झालेल्या भागांची जी मापे आहे, उदाहरणार्थ कोन ABD व कोन CDB. बघा, ABD कुठे आहे, बघा AB आणि D. कोन CDB इथे बघू शकतो, कोन CBD हे काय आहेत, तर हे चौरसाचे आपल्याला इथे 2 कोन मिळालेले आहे. या चौरसाच्या माहितीवरून आपण काय केलेलं आहे की 2 कोन जे आहे, 2 त्रिकोण जे आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे. आता बघा, कर्ण समान लांबीचे म्हणजेच एकरूप असतात.
आपल्याला माहीत आहे की कर्ण कशा असतात, समान लांबीच्या असतात आणि एकरूप असतात. मग कर्ण परस्परांना दुभागतात. ते देखील आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलं होतं की कर्ण देखील काय करतात तर एकमेकांना ते दुभागतात. आपण इथे पाहू शकतो हे काय आहेत तर कर्ण आहेत जे एकमेकांना काय करत आहेत, दुभागत आहेत. मग कर्ण परस्परांशी काय करतात तर कर्ण परस्परांशी काटकोन करतात. बघा इथे परस्परांशी काय करत आहेत आणि कर्ण चौरसांचे काय आहेत तर सम्मुख आहेत. बघा कर्ण चौरसांचे कोण काय आहेत तर सम्मुख कोण दुभागतात. आता पुढील माहितीनुसार देखील आपण काय करणार आहोत तर चौकोनाची रचना कशी करायची हे देखील आपण इथे बघणार आहोत. तर पहा समभुज चौकोन हा जो आहे तो आपण कसा अभ्यासणार आहोत. ज्या चौकोनाच्या सर्व भुज समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला काय म्हणतात तर समभुज चौकोन असे म्हणतात. ही देखील व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे की समभुज त्रिकोण म्हणजे काय. तर बघा मुलांना समभुज त्रिकोण म्हणजेच काय तर ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला काय म्हटलं जातं तर समभुज चौकोन असे म्हटलं जातं. पहा इथे एक चौकोन आहे जो आपण इथे काढलेला आहे. त्याच्या ज्या भुजा आहेत त्या कशा आहेत, समान आहेत, म्हणून यांना काय म्हटलं जातं तर समभुज चौकोन असे म्हटले जातं. ज्या चौकोनाच्या चारही भुजा कशा असतात, समान असतात, त्याला काय म्हटलं जातं समभुज चौकोन असे म्हटलं जातं. इथे आपण पाहू शकतो की बाजूची सोयीस्कर लांबी घेऊन आणि एका कोणाचे कोणतेही सोयीस्कर माप घेऊन आपल्याला काय करायचं आहे तर समभुज चौकोन जो आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. समभुज चौकोन कुठला आहे तर EFGH. बघा EFGH ह्या कोणाला काय म्हटलं जातं तर समभुज चौकोन असे म्हटलं जातं. ज्याच्या ज्या बाजू आहेत त्या कशा आहेत, समान आहेत, सारख्या आहेत, म्हणून याला काय म्हटलं जातं तर समभुज चौकोन असे म्हटलं जातं. बघा आपण समभुज चौकोनामध्ये कर्ण देखील काढलेलं आहे आणि त्या कर्णाला आपण नाव काय दिलेलं आहे तर M हे नाव आपण देणार आहोत. बघा आपण या समभुज चौकोनामध्ये काय केलेलं आहे तर कर्ण काढून त्याला M, त्याच्या छेदनबिंदूला M नाव हे दिलेलं आहे. मग बघा ह्या समभुज चौकोनामध्ये सम्मुख कोन देखील इथे तयार झालेले आहेत जे आपण इथे बघू शकतो. हे काय आहेत तर समभुज जे त्रिकोण आहेत ते देखील इथे तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण इथे सांगू शकतो की समभुज चौकोन जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे जे कोन आहेत ते देखील इथे काढता येतात. बघा चौकोनाचे सम्मुख कोन तसेच बिंदू M पाशी आपल्याला झालेले कोन हे कोन मापकाच्या सहाय्याने आपल्याला मोजायचे आहे. मग चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे कर्णामुळे झालेले दोन भाग. आता बघा हे कर्ण आहे आणि या कर्णामुळे काय झालेलं आहे तर याचे त्रिकोण झालेले आहे, दोन भाग झालेले आहे. दोन्ही कर्णाची लांबी मोजू आणि छेदनबिंदूला आपण नाव काय दिलेलं आहे तर M हे नाव दिलेले आहे. आता इथे बघा मोजमापावरून समभुज चौकोनाचे पुढील गुणधर्म आपल्याला इथे सांगता येईल या आकृतीचे. बघा सम्मुख कोन कसे असतात, सम्मुख कोन हे एकरूप असतात जे आपल्याला माहित आहे. मग कर्ण समभुज चौकोनाचे काय आहेत, सम्मुख कोन हे दुभागतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात. तसेच परस्परांशी काय करतात तर परस्परांशी ते काटकोन करत असतात. तर जो पुढचा आपला पॉईंट आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. तर पुढचा जो प्रश्न आपल्याला दिला जाणार आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. बघा जो उदाहरण आहे ते आपल्याला इथे सांगितलेलं आहे आणि काय उदाहरण दिलेलं आहे पाहूया आपलं. तर बघा आयत ABCD, इथे आपल्याला काय करायचं आहे तर आयत ABCDच्या कर्णाचा छेदनबिंदू काय आहे तर P आहे. मग पहिलं आहे लांबी AB बरोबर 8 सेंटीमीटर, तर लांबी DC बरोबर किती, आणि दुसरं आहे लांबी BB बरोबर 8 सेंटीमीटर, तर लांबी BD आणि लांबी BC आपल्याला काढायची आहे. आपल्याला काही ज्या लांबी आहेत त्या दिलेल्या आहेत पण काही नाही दिल्या आहेत, मग त्यांची मापे आपल्याला इथे काढून घ्यायची आहेत. म्हणून बघा आपण इथे काय केलेलं आहे तर एक कच्ची जी आकृती आहे ती नेहमीप्रमाणे आपण इथे काढून घेतलेली आहे आणि जे आपल्याला माहिती दिलेली आहे ती माहिती आपण या कच्च्या आकृतीमध्ये भरून घेतलेली आहे. तर बघा आयताच्या सम्मुख भुजा कशा असतात, एकरूप असतात. सम्मुख भुजा ज्या आहेत त्या एकरूप असतात. म्हणून लांबी DC बरोबर लांबी AB. आता इथे आपण बघू शकतो लांबी DC बरोबर लांबी काय असणार आहे तर AB, म्हणजे जेवढं माप जे आहे ते
DCचं असणार आहे तेवढंच ABचं असणार आहे. म्हणून आपल्याला CDची सुद्धा तीच लांबी मिळते. म्हणून बघा लांबी DC बरोबर लांबी AB. मग आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे दुसरा पॉईंट आपल्याला माहिती आहे की आयताचा जो कर्ण आहे तो परस्परांना काय करतो, दुभागतो. म्हणून लांबी BD बरोबर 2 गुणिले लांबी BP. ते BPचं जे माप आहे ते आपल्याला माहीत आहे. म्हणून 2 गुणिले 8.5 बरोबर किती होतं, तर 17 सेंटीमीटर एवढं होतं. म्हणून आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, तर इथे आपल्याला 17 सेंटीमीटर जे आहे ते आपल्याला इथे माप मिळालेलं आहे. मग त्रिकोण BCD हा काटकोन त्रिकोण आहे. BCD जो आहे तो काय आहे, तर काटकोन त्रिकोण आहे. मग पायथागोरसच्या सूत्रानुसार आपल्याला काय करायचं आहे, लांबी BC वर्ग बरोबर लांबी BD वर्ग वजा लांबी CD वर्ग, ज्याचे माप आपण काढून घेतलेले आहे. म्हणून आपल्याला जे BDचं माप मिळालं होतं ते होतं 17चा वर्ग, मग वजा CD 8चा वर्ग बरोबर 17चा जो वर्ग आहे तो आहे 289 वजा 8 8 64. मग 289 मधून 64 आपल्याला वजा करायचे आहे 225. म्हणून लांबी BC बरोबर वर्गमूळ 225 बरोबर 25. 225चा जो वर्गमूळ आहे तो किती आहे, 15 सेंटीमीटर एवढा आलेला आहे. म्हणून आपण इथे लांबी जी BC आपल्याला काढायला सांगितली होती तिची आपण काढलेली आहे. किती आलेली आहे, तर 15 सेंटीमीटर एवढी आलेली आहे.